हाय ओके. तिकीट ठेवायचं आहे तिथे. तेव्हा ते आमचा सूरज आला. देखू उघड मग उघडले तिकीट. कोणीकडे हाय मित्रांनो, कसे काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं. तर चला, आज आपण आलो आहोत कोच्चिन इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. आपला सूरज म्हणजे आमचा मुलगा येणार आहे मुंबईवरून, तर त्याला रिसीव्ह करण्यासाठी आपण निघालो आहोत. तर एअरपोर्टमध्ये शिरल्यानंतर किती रस्ते छान छान असतात तो नजारा बघूया आपण मस्तपैकी. एकाच मोठ्या ग्राउंडवर किती मस्तपैकी रस्ते तयार केले आहेत आणि बरोबर आत जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी किती नियोजनबद्ध असे रस्ते तयार केले आहेत. मस्तच लाइटिंगचा नजारा. नुसते रस्ते दिसत आहेत. इथे आत जाताना एक फोटो काढला जातो आणि जास्त वेळ जर आपण गाडी आत लावली तर थोडा चार्ज पडतो. लगेच आपण माघारायला तर चार्ज पडत नाही. 5 ते 10 मिनिटात नंतर चार्ज पडत असतो वेळेनुसार. त्याच्यामुळे जास्त गर्दीसुद्धा गाड्यांच्या आत होत नाही. ज्यावेळी कोण आले असेल प्लॅटफॉर्मवरती त्यावेळेच्या 5 मिनिटं अगोदरच आपण गाडी घेऊन आत जात असतो. सर्वजण सावधगिरी बाळगतात, त्यामुळे एअरपोर्ट जास्त गर्दी होत नाही. कारण मोठ्याच्या मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे कोच्चिनवरती. तर व्हिडिओ कसं काय वाटतंय? व्हिडिओमध्ये काय दिसाय नको. सर्वांनी कमेंट करून सांगा. आणि असेच केरळमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नवीन कोणाचं चॅनल सबस्क्राईब करत राहा. व्हिडिओ संपलेला नाही, व्हिडिओ बघत राहा. किती नियोजनबद्ध रस्ते, गाड्यांची गर्दी. आता रात्रीचे जवळजवळ 11:15 वाजलेत तरी पण गाड्यांची गर्दी किती आहे बघा. रात्रीचा वेळ असल्यामुळे असं म्हणजे मस्त दिसतंय नजारा. असं मस्त दिसतोय एअरपोर्टवरचा. एअरपोर्टमधील आतला पण नजारा आपण पाहिला एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आम्ही मुंबईला गेलो होतो त्यावेळी. तर तो व्हिडिओ बघा सर्वांनी पुन्हा. आतील नजारा ज्यांना पाहायचा आहे त्यांच्यासाठी. आणि हे आता आम्ही आलोय इथे बघा. एअरपोर्टमधून बाहेर आले सर्वजण. एक लोक या साईडला उभे राहिलेले आहेत आणि इथून आपण रिसीव्ह करायचं आणि पुढे निघून जायचं. लोकेशन पाठवले का ते? हाय तिकीट ठेवायचं आहे तिथे. तेव्हा ते आमचा सूरज आला. देखू उघड मग उघडले तिकीट. देखील उघडली का बघ बरं. ती उघडली होती मी आता. डिक्की लावू मग देखील रोसा किटवा. डिक्की उघडली का बघ. हा झाक. डिक्कीतच ठेवली असते का? अर्ध्याच रस्ता माहित आहे. आता जाईल की असं. कुठल्या रस्त्यावर जायचं? ती सोय. हा त्यानंच जाऊ. तिकडे गर्दी कमी आहे की. रस्ता दाखवते. आता ती ह्याच्यावरच आहे. जाऊन दे कुठलं तर नडकावरनं.